हरिओम. तर सासरी आल्यावर मी मच्छी बनवायची एक वेगळी पद्धत शिकली आहे, ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. खरं तर रेसिपी अशी खूप झटपट आणि अशी इझी आहे. खास करून वर्किंग वुमेनसाठी जे कामावरून थकून येऊन त्यांना असं काहीतरी इन्स्टंट बनवायचं असतं, त्यांच्यासाठी खास ही युजफुल आहे. तर सर्वात पहिले ते मी कुपा छान अशी साफ करून स्वच्छ धुवून गरजेनुसार पीस करून घेतली आहे. त्यानंतर त्यात ठेचलेलं लसूण, हळद, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि थोडंसं तेल घालून आणि कोकम घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही कोणतीही मच्छी या प्रकारे करू शकतात, पण खास करून आपल्याला पापलेट, सुरमई ही रवा फ्राय करून आवडतं आणि मांदेलीसुद्धा, ते तुम्ही तसं करू शकता. तर बाकी कोणतीही मच्छी तुम्ही ह्या प्रकारे बनवू शकता. त्यानंतर छान मिक्स केल्यावर त्यात आपल्याला कांदा खोबऱ्याचं वाटण घालायचं आहे 3 ते 4 चम्मच. ते छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर कढईमध्ये तेलामध्ये ह्या सर्व मच्छी आपल्याला घालायच्या आहेत. तुम्ही म्हणाल, "अरे, फोडणीमध्ये तर कांदा नाही, टोमॅटो नाही, काहीच नाही, मग कसं छान लागेल?" पण मच्छीवर त्याची वेगळी चव असते. तुम्ही नक्की ट्राय करा ही रेसिपी आणि ट्राय केल्यावर मला कमेंटमध्ये सांगा की तुमची कशी झाली होती आणि कोणाकडे अजून अशी ह्या पद्धतीने ही रेसिपी बनवली जाते. आणि त्यानंतर गरजेनुसार पाणी घालून शिजू द्यायचं आहे, अजिबात ढवळायचं नाही, नाहीतर ते कुस्करले जातील आणि चवीला खरंच खूप छान लागतं. तुम्ही ते करून बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब